ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. आता अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये जर आपण काही सेवा केल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. तर आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेमधील 15वा अध्याय. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. असे म्हटले जाते की मनुष्य आयुष्यभर या जगात सुख आणि शांतीच्या शोधात असतो, परंतु तो जितक्या जास्त सांसारिक इच्छांच्या मागे लागतो तितकाच तो आतून अधिक रिकामा होतो. कारण सांसारिक गोष्टी कधीही शाश्वत समाधान देऊ शकत नाही. खरी शांती तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य आपले खरे स्वरूप आणि परमेश्वराशी असलेले आपले नाते ओळखतो. पुरुषोत्तम महिना, ज्याला अधिक मास असंही म्हणतात, तो भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या पवित्र महिन्यात नामजप, तपश्चर्या, दानधर्म, कथाकथन आणि भगवद्गीतेचे पठण केल्याने अनेक पटींनी लाभ मिळतो. म्हणूनच संत आणि ऋषीमुनी या महिन्याला आत्मशुद्धी करण्यासाठी आणि देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी एक उत्तम संधी मानतात. आज आपण भगवद्गीतेचा 15वा अध्याय असलेल्या पुरुषोत्तम योगाचे सोपे आणि सुलभ स्पष्टीकरण समजून घेणार आहोत. हा अध्याय आकाराने लहान असला तरी त्यात जीवनाचे गहन रहस्य दडलेले आहेत. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की हे जग एका मायावी वृक्षासारखे आहे, ज्यात अडकून मनुष्य आपला खरा उद्देश विसरतो. ते स्पष्ट करतात की आत्मा शाश्वत आहे, ईश्वर हेच अंतिम सत्य आहे आणि जोपर्यंत मनुष्य इच्छा, आसक्ती आणि भौतिक आकर्षणामध्ये अडकलेला राहतो तोपर्यंत तो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. आता आपण पुरुषोत्तम योगाच्या दिव्य शिकवणींचा अभ्यास करूया, जो भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे, जो आपल्याला जगाच्या मायावी जगातून मुक्त करतो आणि आत्मा व परमात्मा यांच्या मिलनाचा मार्ग दाखवतो. या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या जगाचे वास्तव समजावून सांगण्यासाठी एक अतिशय विलक्षण उदाहरण देतात. ते म्हणतात की हे जग एका अश्वत्थ वृक्षासारखे आहे, पण हा काही सामान्य वृक्ष नाही. त्याची मुळे वरच्या दिशेने आहेत आणि फांद्या खालच्या दिशेने पसरलेल्या आहेत. हे पहिल्यांदा ऐकल्यावर विचित्र वाटू शकते, कारण जगातील प्रत्येक वृक्षाची मुळे खालच्या दिशेने असतात. पण भगवान श्रीकृष्ण येथे एक गहन आध्यात्मिक रहस्य समजावून सांगत आहे. ते स्पष्ट करतात की या जगाचा उगम स्वतः परमेश्वर आहे, तोच त्याचे मूळ आहे आणि म्हणूनच या वृक्षाचे मूळ वर असल्याचे म्हटले जाते. खाली पसरलेल्या फांद्या या भौतिक जगाचे प्रतीक आहे, जिथे मनुष्य आसक्ती, इच्छा आणि सुखांमध्ये अडकलेला राहतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या जगरूपी अश्वत्थ वृक्षाची मुळे वर आणि फांद्या खाली आहेत. वेद त्याच्या पानांसारखे आहेत आणि जो या वृक्षाचे खरे स्वरूप जाणतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे. मित्रांनो, येथे भगवान हे स्पष्ट करू इच्छितात की मनुष्य केवळ जगाच्या फांद्यामध्ये अडकलेला आहे, परंतु त्याला त्याचे मूळ माहीत नाही. आयुष्यभर ते संपत्ती, सुख, ऐहिक सुखे आणि इच्छांचा पाठलाग करतात. काही काळासाठी त्यांना वाटते की त्यांना आनंद मिळाला आहे, परंतु काही काळानंतर मन पुन्हा रिकामे होते आणि नवीन इच्छा उत्पन्न होऊ लागतात. हेच या ऐहिक वृक्षाचे स्वरूप आहे. त्याच्या फांद्या विस्तारतच राहतात, इच्छा संपत नाही, उलट त्या वाढतच जातात. भगवान सांगतात की हे विश्ववृक्ष सत, रज आणि तम या 3 गुणांनी पोषित होते. हे 3 गुण मनुष्याच्या विचारांवर, कर्मांवर आणि स्वभावावर प्रभाव टाकतात. कधी मन शांत होते, कधी इच्छा वाढतात, तर कधी आळस आणि अज्ञान ताबा घेतात. या गुणांमुळे आत्मा जन्म मृत्यूच्या चक्रात वारंवार फिरत राहतो. ज्याप्रमाणे एखादा पक्षी झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांवर बसतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या प्रजाती आणि परिस्थितीमधून भटकतो. भगवान श्रीकृष्ण येथे मानवांना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समजावून सांगतात.
ते म्हणतात की हे जग खूप आकर्षक वाटते, पण वास्तविक पाहता ते शाश्वत नाही. येथील प्रत्येक गोष्ट परिवर्तनाच्या अधीन आहे. शरीर बदलते, नाती बदलतात, परिस्थिती बदलते आणि एक दिवस हे शरीर सुद्धा नष्ट होईल. तरीही मनुष्य या गोष्टींनाच आपले सर्वस्व मानून त्यांच्यात पूर्णपणे गुंतून जातो. हेच जगातील दुःखाचे कारण आहे, कारण मनुष्य ज्याला शाश्वत मानतो ते वास्तविक पाहता नश्वर आहे. मित्रांनो, पुरुषोत्तम महिन्यात हा अध्याय ऐकणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तो जगाचे वास्तव स्पष्ट करतो. हा महिना आपल्याला जगाच्या धावपळीतून दूर होऊन आपल्या जीवनाच्या खऱ्या उद्देशावर चिंतन करण्याची संधी देतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजू लागते की त्याचे खरे नाते ईश्वराशी आहे, तेव्हा त्याच्यामध्ये हळूहळू अनासक्ती जागृत होते. मग जगात राहत असतानाही तो पूर्णपणे जगाच्या बंधनात राहत नाही. ही पुरुषोत्तम योगाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची शिकवण आहे. जगाला समजून घ्या, पण त्यात इतके गुंतू नका की तुम्ही तुमचे खरे स्वरूप आणि ईश्वराला विसरून जाल. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात की या जगाच्या वृक्षातून मुक्त होणे सोपं नाही. त्याची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. मानवी इच्छा, आसक्ती आणि कर्मामुळे ही मुळे अधिक मजबूत होतात. एखादी व्यक्ती जगाच्या सुखांमध्ये आणि इच्छांमध्ये जितकी जास्त गुंते तितकीच ती त्याच्याशी बांधली जाते. माणसाला वाटते की जर त्याला अधिक पैसा, अधिक सुख किंवा अधिक आदर मिळाला तर तो पूर्णपणे समाधानी होईल. पण या जगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की इच्छा कधीच संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी, त्याहूनही मोठी इच्छा निर्माण होते. त्यामुळेच माणूस आपले संपूर्ण आयुष्य घाई गडबडीत घालवतो, तरीही त्याला अंतर्मनात शांती मिळते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे संसारिक वृक्ष केवळ वैराग्याच्या शास्त्रानेच तोडले जाऊ शकते. येथे वैराग्याचा अर्थ जगाचा त्याग करणे असा नाही, तर त्याच्या आसक्ती टाळून त्यातच राहणे असा आहे. मित्रांनो, अनेक लोकांना वाटते की ईश्वर प्राप्तीसाठी घर आणि कुटुंब सोडणे आवश्यक आहे, पण गीतेत असे म्हटलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः रणांगणावर उभे राहून अर्जुनाला ज्ञान देत आहेत. ते अर्जुनाला जगाचा त्याग करायला सांगत नाही, तर योग्य समजुतीने आपले कर्तव्य पार पाडण्यास सांगतात. वैराग्याचा खरा अर्थ म्हणजे आपले मन ईश्वराशी जोडणे आणि जगाला तात्पुरते समजणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजते की हे शरीर, संपत्ती, पद आणि मान सन्मान कायमचे नाही, तेव्हा त्याची आसक्ती हळूहळू कमी होते. मग जगात राहत असताना त्याला आतून मुक्त झाल्यासारखे वाटू लागते. मित्रांनो, पुरुषोत्तम महिना हा वैराग्य आणि आत्मपरीक्षणाचा महिना मानला जातो. या क्षणी जेव्हा एखादी व्यक्ती भगवद्गीता ऐकते, देवाच्या नामाचा जप करते आणि आपले जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्यामध्ये हळूहळू परिवर्तन सुरू होते. जे मन पूर्वी सांसारिक गोष्टींमध्ये गुंतलेले असायचे ते आता देवाकडे वळू लागते. जी व्यक्ती क्षुल्लक गोष्टींवरून व्यथित व्हायची ती आता थोडी अधिक स्थिर होऊ लागते, कारण तिला हे समजू लागते की जगातील प्रत्येक परिस्थिती कायमस्वरूपी नसते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण हे देखील स्पष्ट करतात की जोपर्यंत एखादी व्यक्ती या संसारिक वृक्षाचे मूळ कारण समजत नाही, तोपर्यंत ती जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकत नाही. आत्मा आपल्या कर्मानुसार वारंवार शरीर बदलतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जन्म घेतो. म्हणूनच ज्ञान आणि भक्ती दोन्ही देखील आवश्यक आहे. केवळ जगातून सुटका होणे म्हणजे मुक्ती नव्हे आणि केवळ ज्ञान ऐकणे पुरेसे नाही. जेव्हा एखादी व्यक्ती ते ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणते, तेव्हाच खरे परिवर्तन सुरू होते. मानवाने आपल्या जीवनाचा उद्देश समजून घ्यावा, अशी देवाची इच्छा आहे. हा मानवी जन्म केवळ खाणे, कमावणे आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. हा जन्म यासाठी दिला जातो की आत्म्याने आपले खरे स्वरूप ओळखावे आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधावा. जेव्हा एखादी व्यक्ती हळूहळू ईश्वराला शरण जाऊ लागते, तेव्हा तिच्या अंतर्मनात शांती वाढते, तिची बुद्धी स्थिर होते आणि ती जगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहू लागते. मग तिला हे समजू लागते की या जगाचा खरा आधार ईश्वर आहे आणि तोच सर्व जीवांचा अंतिम आश्रय आहे. भगवान श्रीकृष्ण आत्म्याचे खरे स्वरूप पुढे स्पष्ट करतात. ते सांगतात की हा जीवात्मा वास्तविकपणे ईश्वराचाच एक अंश आहे. आत्मा दिव्य, शाश्वत आणि कधीही न नष्ट होणारा आहे. परंतु जेव्हा तोच आत्मा या भौतिक जगात प्रवेश करतो, तेव्हा मायेच्या प्रभावाखाली
तो शरीर आणि इंद्रियांना आसक्त होतो आणि आपले खरे स्वरूप विसरतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मामवशो जीव लोके जीवभूत सनातन. याचा अर्थ असा की या जगातील सर्व जीव माझेच शाश्वत अंश आहेत. हे एक अत्यंत गहन विधान आहे. याचा अर्थ असा की तीच दिव्य चेतना आपल्या अंतर्मनात ईश्वराशी जोडलेली आहे. तथापि अज्ञान आणि मायेमुळे मनुष्य स्वतःला केवळ एक शरीर समजतो. यामुळेच तो प्रत्येक लहान मोठ्या परिस्थितीने प्रभावित होतो. कधी कधी सुख मिळाल्यावर तो अत्यंत आनंदी होतो, तर कधी कधी दुःखाला सामोरे गेल्यावर तो पूर्णपणे खचून जातो. परंतु जो व्यक्ती आत्म्याचे हे ज्ञान समजू लागतो त्याला हळूहळू आपल्या जीवनात स्थिरता प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो मन आणि सूक्ष्म इंद्रिये सोबत घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे हवा एखाद्या जागेचा सुगंध वाहून येते, त्याचप्रमाणे आत्मा आपले संस्कार आणि इच्छा सोबत घेऊन जातो. यामुळेच व्यक्तीच्या प्रवृत्ती, इच्छा आणि कर्मे त्याच्या पुढच्या जन्मावरही प्रभाव टाकतात. मित्रांनो, सामान्य माणूस हे सत्य समजू शकत नाही. तो फक्त शरीर पाहतो. त्याला वाटते की मृत्यूने सर्व काही संपते. परंतु ज्ञानी आणि योगी जाणतात की आत्मा जन्मही घेत नाही आणि मरतही नाही. तो केवळ एका शरीरात दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास करतो. म्हणजे संत आणि ऋषी वारंवार सांगतात की माणसाने केवळ शारीरिक सुखांसाठीच नव्हे तर आत्म्याच्या शुद्धीसाठीही जीवन जगलं पाहिजे. आज जगातील बहुतेक लोक बाह्य सुखांच्या मागे धावत आहे. काही जण संपत्ती जमा करण्यात व्यस्त आहे, काही जण कीर्ती मिळवण्यात व्यस्त आहे आणि काहींनी भौतिक सुखांना जीवनाचे ध्येय मानले आहे. पण या सर्वांनंतरही मनात एक पोकळी कायम राहते, कारण आत्म्याची खरी पूर्तता जगातून नव्हे तर ईश्वराशी एकरूप होण्यातून येते. मित्रांनो, पुरुषोत्तम महिन्यात गीता ऐकण्याचे महत्त्व यावरही जोर दिला जातो, कारण ती व्यक्तीला आत्म्याच्या त्या सत्याशी जोडते. जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराच्या कथा ऐकते, त्याच्या नामाचा जप करते आणि आत्मपरीक्षण करू लागते, तेव्हा तिचे मन हळूहळू शुद्ध होते. जे पूर्वी केवळ जगाला सर्वस्व मानत होते, त्यांना आता समजू लागते की जीवनाचा उद्देश यापेक्षा खूप मोठा आहे. भगवान श्रीकृष्ण असेही म्हणतात की अज्ञानी लोकांना आत्म्याचे अस्तित्व दिसत नाही. आत्मा शरीरात कसा वास करतो आणि मृत्यूच्या वेळी तो कसा निघून जातो हे त्यांना समजत नाही. परंतु ज्यांची मने ज्ञान आणि भक्तीने शुद्ध झाली आहेत त्यांना या सत्याचा अनुभव येऊ लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपले खरे स्वरूप ओळखते तेव्हा तिची आंतरिक भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. तो केवळ हे नश्वर शरीर नसून ईश्वराचा एक शाश्वत अंश आहे हे त्याला समजू लागते. जेव्हा ही समज दृढ होते तेव्हा त्याचा परमेश्वराशी असलेला संबंध हळूहळू सुरू होतो. आपण आपले मन ईश्वराशी जोडून ठेवले पाहिजे, कारण काळाच्या अंती संपत्ती, शरीर आणि जग आपल्याबरोबर जात नाही. केवळ ईश्वराचे स्मरण आणि आपले कर्मे आपल्याबरोबर जातात. जेव्हा एखादी व्यक्ती हे सत्य समजून घेते तेव्हा तिच्या मनातील भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते. त्यांना खात्री पटते की ईश्वरच त्यांच्या जीवनाचा खरा रक्षक आणि आधार आहे आणि ही समज हळूहळू व्यक्तीला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करते आणि तिला परम शांती व अंतिम निवासस्थानाकडे घेऊन जाते. मित्रांनो, या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे एक अत्यंत गुप्त आणि दिव्य ज्ञान आहे. जो व्यक्ती हे योग्यरित्या समजून घेतो तो खऱ्या अर्थाने ज्ञानी बनतो आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश साध्य करतो. जर आपण आपल्या जीवनाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले तर आपल्याला आढळेल की आपल्या बहुतेक दुःखाचे कारण आपल्या इच्छा आहेत. माणसाला वाटते की जर ती इच्छा पूर्ण झाली तर तो पूर्णपणे आनंदी होईल, पण एक इच्छा पूर्ण होताच दुसरी इच्छा निर्माण होते. हे इच्छांचे अंतर्हीन जाळे आहेत. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आपल्याला वारंवार समजावून सांगतात की शाश्वत समाधान कधीही ऐहिक वस्तूमध्ये मिळू शकत नाही. जोपर्यंत एखादी व्यक्ती इच्छा, आसक्ती आणि अहंकारात गुंतलेली राहते तोपर्यंत तिचे मन अशांत राहते. परंतु जेव्हा तीच व्यक्ती हळूहळू ईश्वराकडे वळते, आपले मन भक्ती आणि ज्ञानासोबत जोडते, तेव्हा तिच्यामध्ये परिवर्तन घडू लागते. त्यांना हे समजू लागते की जीवनाचा खरा उद्देश केवळ पैसा कमवणे, प्रसिद्धी मिळवणे आणि जगात गुंतून राहणे हा नाही. खरा उद्देश ईश्वराला जाणणे, त्याच्याशी एकरूप होणे आणि आपले जीवन शुद्ध करणे हा आहे. पुरुषोत्तम महिना आपल्याला जगाच्या धावपळीतून दूर होऊन आत्मपरीक्षण करण्याची आणि ईश्वराशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची ही संधी देतो. जर या पवित्र काळात आपण आदराने भगवत
भगवद्गीता ऐकली, त्याचे स्मरण केले आणि त्याच्या मार्गांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन हळूहळू बदलू लागते. तुम्हाला जर हा अध्याय, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.